राज्याचं लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपालिकेवर पुन्हा तनपुरेंनी झेंडा फडकवलाय। या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगर सेवकाच्या 17 जागा तनपुरे गटाच्या निवडून आल्यात। या ठिकाणी आपल्यासोबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आहेत। काय सांगाल की राहुरीवर पुन्हा आपण झेंडा फडकवलाय, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील मोठ्या फरकाने विजयी झाले। काय बघता या विजयाकडे? मी राहुरी शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो की गेल्या कित्येक वर्षापासून या नगरपालिकेचा कारभार आम्ही आमच्या पक्षातर्फे बघत असतो। याही वेळेस राहुरीकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला। विकास आघाडीचे आमचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे मोरे सरांना देखील जवळपास 2-1 हजार मतांनी विजय मिळवलेला आहे। मनापासून राहुरी शहरवासियांचे आभार व्यक्त करतो आणि आपण दाखवलेला जो विश्वास आहे, आम्ही जे काय मागच्या पंचवार्षिक मध्ये जी काही विकास कामं केली, आम्ही जी मतं मागितली ते आम्ही केलेल्या कामावरती मागितली आणि भविष्यात देखील आम्ही काम करूया याच्यावरती विश्वास ठेवून राहुरी शहरवासियांनी आम्हाला पुन्हा एकदा कौल दिलेला आहे आणि 17 नगरसेवक आमचे या विश्वासाला पात्र राहून पुढची 5 वर्ष निश्चितपणे राहुरी शहराच्या विकासामध्ये योगदान देण्याचं काम करतील, आम्हाला विश्वास आहे। प्रचारावेळी एकंदरीत जर बघितलं, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजय विखे पाटील असतील, अक्षय कडेल असतील, हे ठाण मांडून होते राहुरीमध्ये। प्रचार देखील शिगेला पोहोचला होता, आरोप प्रत्यारोप झाले। कसं बघता याकडे? शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांना पक्षाचं काम करणं त्यांचं कामच आहे। पण मात्र कोणी जरी आलं, काही जरी सांगितलं तरी राहुरीकरांनी आम्ही जो मागील 5 वर्षात जो विकास केलेला आहे, जे एक ऋणानुबंध आमचे राहुरी शहरवासियांचे आहेत, एक भावनिक नातं आहे। मी देखील आमदार असताना, मंत्री असताना जरी राज्याचा मंत्री होतो या मतदारसंघाचा आमदार होतो, पण शेवटी माझ्या गावाबद्दल कुठं ना कुठं एक भावनिक नातं प्रत्येकाचं असतं आणि आपल्या गावचा विषय म्हणून निश्चितपणे एक राहुरी शहराला निधी देताना एक कुठेतरी एक झुकतं माप हे निश्चितपणे गेलं, कारण आपलं गाव आहे, शेवटी माझं गाव होतं आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, म्हणजे त्यांचे आभार खरं मानावे तेवढे कमी आहेत। काय आता पहिलं जे आहे ते नगराध्यक्ष झाले, तर सत्ता आली, काय पहिलं काम असणार आहे? गेल्या 3-4 वर्षामध्ये जो प्रशासकाचं राज्य या शहरावरती होतं, भारतीय जनता पक्षाचं वरती सरकार असताना त्यांचाच अधिकारी, सरकारचा अधिकारी इथं काम बघत होता आणि या प्रशासकाच्या कालावधीमध्ये दैनंदिन कारभारावरती निश्चितपणे एक मोठं दुर्लक्ष झालं होतं। जे रुटीनची जी कामं असतील, घंटागाडीमध्ये असतील किंवा काय, याच्यामध्ये थोडं सुसूत्रतापणाचा अभाव आला होता। त्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही आता बारकाईने आमचे सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये लक्ष घालून त्या ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या व्यवस्थित करतील। रस्त्याचं मी मगाशी प्रचारात देखील बोललो होतो, प्रशासकाच्या कालावधीमध्ये बऱ्याच रस्त्यांच्या कामांना वर्क ऑर्डर दिलेलं नाही, पैसे असून देखील टेंडर झालेलं आहे, पण नेमकं कशामुळे राहिलं तर पहिल्यांदा त्या वर्क ऑर्डर द्यायचं काम आम्ही करू। काही ज्याला पैसे उपलब्ध आहेत पण फक्त काही याच्यामध्ये वर्क ऑर्डर दिली गेली नाही, अशा रस्त्यांची कामं प्रगतीपथावरून उरलेलं देखील जी काही रस्त्यांची दुरावस्था आहे त्याला प्रथम प्राधान्य या 5 वर्षामध्ये आमचं राहील। नक्कीच जे आहे प्रशासकीय काळामध्ये रखडलेल्या कामाला आता गती देऊ, असं देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी सांगितलंय। गोविंद फुंडगे, S9 मीडिया, राहुरी।